नमस्कार माझ्या प्रिय प्रिय मिथुन राशीच्या बहिणींनो आणि दर्शकांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ज्योतिषवाणी टीव्ही चॅनलवर। मी तुमची होस्ट बोलते आहे, तुमची मैत्रीण, तुमची मार्गदर्शक आणि तुमची ज्योतिषी बहीण। आज खास दिवस आहे, रथ सप्तमी, 25 जानेवारी 2026, माघ शुक्ल सप्तमी। सूर्यदेव आज रथावर आरूढ होऊन आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत। पण थांबा, आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, माझ्या मिथुन राशीच्या सुंदर, बुद्धिमान आणि थोड्याशा चंचल बहिणींनो। बाकी राशींची भविष्य नंतर येतील, पण आज फक्त तुम्ही, फक्त मिथुन, कारण आज सूर्यदेव तुमच्या राशीवर विशेष कृपा करतायत की काय हे मी हळूहळू उलगडणार आहे। सस्पेन्स आहे ना? आधी थोडं रथसप्तमीचं महत्त्व सांगते। हा दिवस आरोग्याचा, ऊर्जेचा आणि नव्या सुरुवातांचा आहे। सकाळी लवकर उठा, रुईची 7 पाने डोक्यावर ठेवून स्नान करा, सूर्योदयाला अर्घ्य द्या। ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र 108 वेळा जपा। लाल किंवा केशरी कपडे घाला, गूळ गव्हाचे पदार्थ खा किंवा दान करा, नमक टाळा। हे केलं तर वर्षभर सूर्यदेव तुमची साथ देतील। पण मिथुन राशीवाल्या तुमच्यासाठी हे उपाय करणं काय इतकं महत्त्वाचं आहे? कारण आज तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदल घडणार आहे। पण नेमकं काय? थांबा, आता सांगते। माझ्या प्रिय मिथुन बहिणींनो, तुम्ही तर बुद्धिमान, बोलकी आणि जग जिंकण्याची क्षमता असलेले असता, पण कधी मनात विचारांचं वादळ येतं, निर्णय घ्यायला घाई होते आणि मग थोडासा तणाव, बरोबर ना? आज सूर्यदेव तुम्हाला तीच शांतता आणि स्पष्टता देतायत। पण ऐका, आजचा दिवस तुमच्यासाठी सुरुवात तर छान आहे, पण दुपारनंतर काहीतरी सरप्राईज वाट बघताय। चांगलं की वाईट? हां, चांगलंच, पण किती चांगलं? खूपच। चला आता कौटुंबिक जीवनाकडे वळूया। घरात आज सकाळपासूनच हास्य आणि प्रेमाची लहर येईल, जोडीदाराशी गोड बोलणं होईल, कदाचित वर्षानुवर्षाची एखादी गैरसमज दूर होईल, मुलं ऐकतील तुमचं किंवा एखाद्या मुलीच्या अभ्यासात अचानक सुधारणा दिसेल। पण थांबा, संध्याकाळी घरात मेहमान येण्याची शक्यता आहे आणि ते मेहमान घेऊन येतील एक खुशखबर। काय असेल ती? लग्नाचा प्रस्ताव की एखाद्या प्रॉपर्टीचा करार की फक्त आनंदाची बातमी? तुम्हीच सांगा कमेंटमध्ये। पण हो, घरात सुखशांती नांदेल आणि तुम्ही आज घराची राणी वाटाल। आता करिअर आणि व्यवसाय, इथे तर खरा सस्पेन्स आहे। माझ्या व्यापाऱ्या बहिणींनो, जर तुम्ही ट्रॅव्हल, कम्युनिकेशन, रिअल इस्टेट किंवा मीडिया संबंधित काम करता तर आज तुमचा दिवस आहे। थकीत पैसे वसूल होतील, नवीन क्लायंट येतील आणि एखादा करार साईन होईल जो तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देईल। पण दुपारपर्यंत थोडासा अडथळा येऊ शकतो, एखादं पेमेंट लेट होईल किंवा बॉसचा मूड ऑफ असेल। पण संध्याकाळी बूम, अचानक यश, प्रमोशन, बोनस किंवा नवीन प्रोजेक्ट। नोकरी करणाऱ्या बहिणींनो, वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील, मित्रांची मदत होईल आणि कदाचित एखादी ट्रिप किंवा ट्रान्सफरची बातमी येईल जी तुम्हाला हवीशी वाटेल। पण सावध, आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका, थोडं विचार करा। प्रेमजीवन? ओहो, इथे तर रोमॅन्टिक सस्पेन्स आहे। सिंगल बहिणींनो, आज एखाद्या जुनी मैत्रिणीतून प्रेमाची सुरुवात होऊ शकते की सोशल मीडियावर एखादा मेसेज येईल ज्यामुळे हृदय धडधडेल। जोडी असलेल्यांसाठी आज जोडीदार तुम्हाला सरप्राईज देईल, फुलं, गिफ्ट किंवा फक्त प्रेमाची कबुली। पण थोडासा सस्पेन्स, संध्याकाळी एखादा छोटासा वाद होऊ शकतो, पण तोच वाद प्रेम आणखी वाढवेल। आरोग्याकडे येऊया। सूर्यदेवाच्या कृपेने आज एनर्जी खूप हाय राहील, डोळे, हृदय आणि हाडं मजबूत राहतील। पण मिथुन राशीवाल्या तुम्हाला कधी नर्वसनेस येतो ना? आज ध्यान करा, सूर्याला अर्घ्य द्या आणि तणाव दूर होईल। जंक फूड टाळा, फळं खा। विशेष टिप, आज संध्याकाळी थोडं चालायला जा निसर्गात, कारण तिथे तुम्हाला एक आयडिया येईल जो तुमचं आयुष्य बदलेल। आणि आता शेवटचा सस्पेन्स, धनप्राप्ती। आज अचानक धनलाभाची शक्यता खूप मजबूत आहे। लॉटरी नव्हे, पण थकीत पैसा, बोनस किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा। नवीन घर किंवा वाहनाचा योग, हो, पण मे महिन्यापर्यंत मजबूत होईल। आज फक्त सुरुवात आहे। माझ्या प्रिय बहिणींनो, तुम्ही खूप स्पेशल आहात, तुमच्या मनातले स्वप्न पूर्ण होणार आहेत। फक्त विश्वास ठेवा, मेहनत करा आणि सूर्यदेवांची पूजा करा। आजचा दिवस तुम्हाला शिकवतो की आयुष्यात थोडासा सस्पेन्स असतो, पण शेवटी सर्व काही चांगलंच होतं। जर तुम्हाला वैयक्तिक कुंडली बघायची असेल किंवा अधिक डिटेल हवं असेल तर कमेंट करा, मेसेज करा, मी नेहमी तुमच्यासाठी आहे। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत सूर्यदेव तुमचं रक्षण करोत। खूप प्रेम आणि आशीर्वाद।